नमस्कार मित्रांनो, मी अक्षय कुंभार, महाराष्ट्र टुरिस्ट टॅक्सी संघटनेतील एक सदस्य, सभासद, ड्रायव्हर, चालक, मालक, बंधू काही समजा. रेट वाढ झाली पाहिजे, आंदोलन करू, ओला उबरच्या विरोधात लढा देऊ, ओला उबरला पुण्यातून धुडकून लावू, त्यांचं ऍप्लिकेशन बंद करू. आणि नंतर काय करायचं मित्रांनो? नंतर काय करायचं? ऑटोवाल्यांच्या लाईनच्या मागे जाऊन आपण आपल्या 4 व्हीलर लावून थांबायचं, की एखाद्या रोडवरच्या माणसाला ए ऑटो जसा हाक मारतो तसं ए टॅक्सी अशी हाक मारायची वाट बघायची? का असं करायचं मित्रांनो? ओला उबरने तुम्हाला एक प्रकारचं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे. त्या ओला उबरला आपण बाहेर कसं पाठवायचं? आज आपल्या पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, इवन भारतामध्ये जेवढ्या पण ठिकाणी ओला उबर बिझनेस किंवा प्लॅटफॉर्म त्यांनी उभा केलेला आहे टॅक्सी कॅब सर्व्हिस म्हणून, त्या प्रत्येक ड्रायव्हरला त्यांनी एक धंदा निर्माण करून द्यायचं, एक बिझनेस भेटण्याचं स्थान तयार करून दिले, व्यासपीठ दिलेलं आहे. हा, त्यांनी एक चूक केलेली आहे की आपल्याला ते रेट वाढ देत नाहीयेत, हे मान्य. बरं, आपलं हेतू रेट वाढीसाठी असावा असं माझं म्हणणं आहे. तुम्ही ओला उबर ऍप्लिकेशन बंद पाडण्यावर भर देऊन उपयोग नाहीये. मार्केटमध्ये ओला आणि उबर सारखं ट्रस्टेबल ऍप्लिकेशन अजून तरी आलेलं नाहीये. त्यामुळं जोपर्यंत तिसरं ऍप्लिकेशन मार्केटमध्ये येत नाही तोपर्यंत ओला आणि उबरला आपल्याला धुडकावून लावता येत नाही. राहिला प्रश्न ओला आणि उबरचा रेट वाढणे. ओला उबरचा रेट वाढण्यासाठी रोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर ग्रुपवर मेसेज करणे, रेट वाढीचं काय झालं, रेट वाढत नाही, रेट देत नाही, ओला उबर ऍप्लिकेशन बंद करून टाका, गाड्या चालवायचं नाही, असं म्हणून जमणार आहे का? नाही. तुमचे हप्ते, तुमचे फायनान्स, तुमच्या बँका, तुमच्या घरदाराचं पोट, तुमचं सुख सुविधा सगळं तुम्ही जर टुरिस्ट गाड्या घेतलेल्या असतील तर तुमच्या गाडी चालवण्यावरच अवलंबून आहे. पण तुम्ही जर गाडी चालवायचीच नाही म्हणली, मग तुमचे एवढे कस्टमर आहेत का की घरातून बाहेर पडल्यापासून तुम्हाला दिवसभरात तुमचे रोजचे 10 ते 12 कस्टमर ओळखीचे आहेत का? भले लोकलचे, जेवढे तुम्हाला ओला आणि उबर बुकिंग देऊन कस्टमर देत आहेत तेवढे तुमचे स्वतःचे कस्टमर आहेत का ओळखीचे? नाहीयेत. मग तुम्हाला ओला आणि उबर शिवाय पर्याय नाहीये. ठीक आहे, चालवली पाहिजे, पण रेट वाढ झाली पाहिजे. तर तुम्ही, मी एकट्याने इथं मेसेज करून उपयोग नाहीये मित्रांनो. तुम्ही, मी एकट्याने 10 लोकांनी, 100 लोकांनी इथं ग्रुपमध्ये एकत्र येऊन ऑफिसकडे उभं राहणे, ओला उबरच्या आरटीओ पुढे उभं राहणे उपयोग नाही मित्रांनो. 1000 लोकांनी सुद्धा एकत्र येऊन उभं राहणे उपयोगाचं नाहीये. आज 1000 लोक आपण आरटीओ पुढे उभं राहतो, तिकडे 20,000, 30,000, 50,000 लोक गाड्या चालवतात. काय नुकसान? कुणाचं नुकसान? आपल्या ड्रायव्हर बांधवाचं नुकसान होतं. तुमच्यामुळं, माझ्यामुळं, मी तुमच्यामुळं, तुम्ही माझ्यामुळं एकमेकांचं नुकसान करतो. फायदा कधी होऊ शकतो? ज्या वेळेस तुम्ही लोक एकत्र येऊ शकता, संघटित होऊ शकता, संघटना निर्माण करू शकता. आणि ज्या संघटना निर्माण झालेल्या आहेत त्या संघटनांनी एकत्र येऊन सगळ्यांच्या समायोगाने किंवा एखादं अपील करायचं ठरवलं ओला आणि उबर विरोधात, तरच हे शक्य होऊ शकतं. एका संघटनेचा पण उपयोग नाहीये, 2 संघटनेचा उपयोग नाहीये. पुण्यामध्ये आज 12-13 संघटना आहेत. त्या 12-13 संघटनांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि या संघटना ज्यावेळेस एकत्र येतील त्याच वेळी आणि त्याच दिवशी खरा रेट वाढीसाठी जो निर्णय लागायचा आहे तो लागेल. एका संघटनेमध्ये 4-5 हजार लोक असतील तर ती संघटना आपल्या 4-5 हजार लोकांना प्रामाणिकपणे गाड्या बंद करायला होईल. तोपर्यंत दुसरी संघटना सुद्धा तेच करेल. पण 2 संघटना, 3 संघटना एकमेकांच्या विरोधात असतील तर गाड्या आम्ही नाही चालवणार तर गाड्या ते चालवणार, गाड्या ते चालवणार तर नाही चालवणार तर आपण गाड्या चालवणार. असं जर आपण एकमेकांच्या विरोधात लढत राहिलो तर ओला उबर तर वरून असा हाताची घडी घालूनच बघतोय ना वाट. तुम्ही लढा, आम्ही धंदा देत राहतो. हेच होतंय साध्य. ह्या गोष्टी ओळखणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी ओळखून ओला उबर इथं आपलं वर्चस्व स्ट्रॉंग करत आहेत. फायदा कोणाचा होतोय? ओला उबरचा. आरटीओ ह्यामध्ये काही मदत करू शकत नाही. ज्यावेळेस सगळ्या संघटना एकत्र येतील त्यावेळेसच काही ना काहीतरी निर्णय लागेल. आणि संघटना एकत्र येण्यासाठी तुम्ही स्वतः संघटनेमध्ये असणं गरजेचं आहे. रोडवर चालणारा प्रत्येक ड्रायव्हर आज कुठल्या ना कुठल्या तरी संघटनेचा सदस्य आहे असं नाहीये. पण त्या प्रत्येक ड्रायव्हरला कोणत्या ना कोणत्या संघटनेचा सदस्य आपल्याला बनवणं खूप गरजेचं आहे आणि खूप महत्वाचं आहे. आज मी महाराष्ट्र टुरिस्ट टॅक्सी संघटनेचा एक सदस्य म्हणून मला असं वाटतंय की माझ्या संघटनेतील प्रत्येक सभासदाने
कमीत कमी 5 ते 10 सभासद नवीन गोळा करावेत आणि आपल्या संघटनेमध्ये समाविष्ट करावेत. आणि आपल्या संघटनेचं महत्व, आपल्या संघटनेचा उद्दिष्ट, आपल्या संघटनेचा हेतू भविष्यात ड्रायव्हरसाठी काय फायदेशीर आहे, भविष्यात आपल्या टुरिस्ट बिझनेससाठी काय फायदेशीर होणार आहे ते ठरवण्यासाठी आपल्या संघटनेमध्ये भरपूर लोकांना गोळा करा, भरपूर लोकांना सभासद बनवा आणि लिगली त्यांना एक असं व्यासपीठ निर्माण करून द्या की उद्या कोण उठलं सुटलं अरे तुरे बोलणार नाही, आपल्याला आहोज आहोज ड्रायव्हर म्हणून बोललं जाईल. त्या व्यक्तीला आय कार्ड भेटलं पाहिजे, त्या व्यक्तीला एक रजिस्टर ID भेटला पाहिजे, तो एक रजिस्टर संघटनेचा सभासद असला पाहिजे. त्याला असं तसं कुणी आरतुरे बोलले नाही पाहिजे, त्याला हाडतूड केलं नाही पाहिजे, त्याला कुणी रस्त्यामध्ये त्याचं कॉलर धरली नाही पाहिजे. आज जर तुम्ही कुठल्या संघटनेचा सभासद असाल तर तुमच्या कॉलरला सुद्धा हात धरताना माणसाने विचार केला पाहिजे. तुमच्या गाडीमध्ये तुमचं आय कार्ड लटकत राहिलं पाहिजे. ज्या आय कार्डकडे बघून पोलीसवाले सुद्धा विचारतील की तुम्ही काही संघटनेचं ऑर्गनायझेशनचं तुमच्याकडे काही पद आहे का, तुम्ही सभासद आहात. त्यानं सुद्धा लाख वेळा विचार केला पाहिजे आपल्याला आरतुरे बोलायला. तर तुम्ही जर लिगली एखाद्या संघटनेचा सभासद असाल तर कोणतंही कार्य पुढे जाण्यासाठी खूप फायदेशीर होऊन जाईल. त्यामुळे जेवढ्या सभासद संख्या वाढवता येईल तेवढ्या सभासद संख्या आपापल्या संघटनांमध्ये वाढवा. मी महाराष्ट्र टुरिस्ट टॅक्सी संघटनेचा सभासद म्हणून माझ्या सभासदांना, माझ्या मित्रांना, माझ्या सहकाऱ्यांना विनंती करतो, अपील करतो, आवाहन करतो की त्यांनी आपल्या संघटनेमध्ये जेवढे होईल तेवढे सभासद ऍड करा आणि आपली महाराष्ट्र टुरिस्ट टॅक्सी संघटना जेवढी मोठी करता येईल तेवढी मोठी करा. आणि आपले जे निर्णय असतील, आपल्या ज्या गोष्टी असतील, आपली जे उद्दिष्ट असतील ते तुम्ही संघटनेमध्ये मांडा आणि संघटनेच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यासाठी स्वतः पुढे राहा. धन्यवाद. काही मुद्दा चुकत असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा की काय चुकलं आहे आणि काय बरोबर आहे. जर एखादी गोष्ट तुम्हाला आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा चॅनेलला आणि आमच्या संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी नक्की प्रतिसाद द्या. धन्यवाद.